नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मूग डाळ कचोरी. अगदी सोपी आणि झटपट होणारी. तर बघूया. इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. नंतर यामध्ये चवीनुसार थोडं मीठ, ओवा, नंतर 2 चमचे तूप घातलं आहे. तुपाऐवजी तेलही घालू शकता. छान मिक्स करून याला पाणी घालून मऊसूत असं पीठ आपण याचं मळून घेऊ. पीठ मळून झालं, पीठ झाकून ठेवू. आता आपण मसाला बनवून घेऊ. तर स्टफिंगसाठी लागणारा मसाला, यासाठी 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 10 ते 12 काळी मिरी याला आपण भाजून घेऊ. थंड झाल्यावर जाडसर असं वाटून घेऊ. जाडसर वाटण तयार आहे. त्यानंतर आपली 2 तास भिजवलेली मूग डाळ पण जाडसर वाटून घ्यायची. तर या पद्धतीने मूग डाळ पण वाटून झाली. आता फोडणी करूया. मसाला आपण छान शिजवून घेऊ. तर त्यासाठी इथे फोडणीसाठी जिरे, नंतर हिंग, यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे. बेसन पीठ थोडं भाजून घेऊ. त्यानंतर यामध्ये वाटलेला जाडसर मसाला पण 1 मिनिटभर छान परतला की यामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ घालून छान मिक्स करून घेऊ. डाळ छान मिक्स झाली. यामध्ये पावडर मसाले घालूया. लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, हळद, धनेपूड आणि गरम मसाला घातला. तर हे आपण छान यामधलं पाणी कमी होईपर्यंत याला शिजवून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ आणि चाट मसाला. त्यानंतर याला पुन्हा 2 ते 3 मिनिटे आपण छान शिजवून घेतलं. बघू शकता आपलं स्टफिंग तयार आहे. नंतर याचे आपण असे गोळे करून घेऊ. याला लाडूचा आकार दिला आहे. असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. आपलं पीठ पण छान भिजलं आहे. याला छोटा गोळा घेऊन याला लाटून घेतलं तरी चालेल किंवा हातावर अशी पारी बनवून कचोरी बनवली तरी चालेल. जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने असा कचोरीचा आकार याला देऊन घ्यायचा. याला मीडियम हाय फ्लेमवर आपण तळून घेऊ. तर बघू शकता अगदी छान अशी कचोरी आपली फुगली आहे. या पद्धतीने सर्व कचोरी तळून घेऊ. तर अगदी छान आणि झटपट होणारी कचोरी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.